शैलेशजी, तुमच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण आहोत. पण हे महाराष्ट्राला सांगा, की बिबट्याचा हा जो प्रश्न आहे, तो वरकरणी आम्ही आमच्यापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाहीये किंवा महाराष्ट्रातल्या ज्या भागापर्यंत तो नाहीये, त्यांच्यापर्यंत त्याचं गांभीर्य कदाचित कळणार नाहीये. ते दृश्य स्वरूपात असेल, पण तुम्ही ते भोगताय. तुम्ही त्या दहशतीच्या सावटाखाली जगताय. कशा प्रकारचं जगणं तुमचं सध्या आहे, त्याबद्दल प्लीज सांगा? लग्न सर असं झालंय की गेल्या काही दिवसात 2 महिन्यापासून तर आजपर्यंत 25 बिबटे हे वन विभाग फॉरेस्टवाल्यांनी पकडून नेलेले आहेत हं. आणि अजूनही संख्या भरपूर आहे. बरं. त्यामुळे तुमच्या आमच्यात जायला कुटुंबासोबत काय झालं? माझा स्वतः अनुभव आहे की 2 वेळा माझ्या गाडीच्या मागे बिबट्या लागलेला. मी 2 वेळा फॉरेस्टवाल्यांना कळवलेले. हां. त्यांनी त्यावेळी काय किंवा इव्हन आपल्याला विचारही आलेले नाही. बरं. कुठे आलता बिबट्या काय? तर त्यानंतर गेल्या 12 ऑक्टोबरला माझी मुलगी आजोबांना पाण्याची बॉटल घेऊन जात होती सकाळी 10 वाजता. हं. गोळ्या देखत त्यांनी झडप मारून तो उसात घेऊन गेला. तो आजही तो दिवस आठवला ना तर शब्द येत नाही. हे वाटतं. काय दहशत आहे आता या परिसरात? मी समजू शकतो तुमच्या भावना आता. पुढचं लेकरू तुम्ही गमावलंय या संकटामध्ये. पण आम्ही असं ऐकलं, की गावोची गावं संध्याकाळी सूर्य मावळतीला गेल्यानंतर कड्या कुलपात बंद होतात. एक प्रचंड दहशत आहे. मुलांना अंगणात खेळवायला जीव धजावत नाही. ही दहशत काय काय प्रकारची दहशत आहे? दहशत म्हणलं तर संध्याकाळी 5:30-6च्या नंतर रस्त्यावरती कोणीही दिसत नाही. एकदम सुनसान पडतो रस्ता. एक हं. वेळ असा होता, ज्या शेतांमध्ये ह्या घटना घडल्या, आमचं लहानपण, बालपण तिथं काढलेलं आम्ही शेतामध्ये झोपून. आणि अक्षरशः आता दिवसाही तिथे आम्हाला जायला भीती वाटते. असे वाईट दिवस आहेत. आम्ही समजू शकतो तुमच्या शब्दांच्या माध्यमातून त्या भावना आमच्यापर्यंत पोहोचतायत, की तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जाताय. मी येतो तुमच्याकडे. अपेक्षा मला विचारायच्यात तुम्हाला या सगळ्यामध्ये काय करता येऊ शकतं. काही तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे. रणजित सर, नमस्कार. तुमच्याकडून मला हे जाणून घ्यायचं आहे, की हा प्रश्न इतका गंभीर का बनला? याचं कारण काय आहे? अचानकपणे या हल्ल्यांचं एवढं पेव का फुटलं? बिबटे वारुळातून बाहेर यावेत अशा पद्धतीनं नाशिक आहे, इकडे रायगड आहे, तिकडे पुणे आहे, तिकडे मराठवाडा आहे, अगदी नागपुरापर्यंत. हे काय चाललंय? असं का घडतंय? तो याच्याबद्दल जर मला बोलायचं झालं, तर असं नाही आहे की हे अचानक लेपर्ड्सचे इंटरॅक्शन या बिबट्यांचे हल्ले जे आहेत, मानवावरती ते वाढले आहेत. या केसेस होत आहेत वर्षानुवर्ष. हां. पण असं झालंय की त्या गोष्टींचं प्रमाण जे आहे, म्हणजे जे कॉन्फ्लिक्ट आहे, त्या संदर्भातल्या ज्या बातम्या आहेत, त्या आपण रेग्युलरली बघतोय. ठीक आहे. तर याच्यासाठी वेगवेगळे फॅक्टर्स आहे आणि खरी गोष्ट ही आहे की कॉन्फ्लिक्ट होते आहे, मनुष्यहानी होते, माणसांचे आणि बिबट्यांचे संघर्ष होत आहेत, लोक इंजर्ड होत आहेत, लोकांची डेथ होते, हे अनफॉर्च्युनेट आहे. पण हं. याच्या मागचं जे ऍक्च्युअल रिझन आहे ते शोधणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठे ना कुठे सायंटिफिक कम्युनिटीला इन्व्हॉल्व्ह करून, रिसर्चर्सला इन्व्हॉल्व्ह करून याच्या मागचं जे मूळ कारण काय आहे ज्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट होत आहेत, हे हं. शोधणं गरजेचं आहे. बरं. सो ऍट प्रेझेंट ज्यावेळेस आपण बघतो, तर असं काही एक ठोस रिझन नाहीये की ज्याच्यामुळे हल्ले वाढले आहेत, आपण असं बोलू शकतो. ते रिझन जर आपल्याला शोधून काढायचं असेल, तर त्याच्यासाठी एक सायंटिफिक अप्रोच घेऊन आपल्याला रिसर्चर्सला इन्व्हॉल्व्ह करून, फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर रिसर्चर्स ज्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलं आहे त्यांना इन्व्हॉल्व्ह करून त्या गोष्टीचं जे मूळ कारण आहे कॉन्फ्लिक्टचं, ते त्याच्या मुळापर्यंत जायचं जर आपल्याला मग असेल मग तर प्रश्न मग प्रश्न हा आहे, राज्याच्या वनमंत्र्यांना सल्ला देणारं कोणीतरी एक वरिष्ठ अधिकारी असतील, तज्ज्ञ बरोबर कोणीतरी असतील. शेळ्या, बरोबर कोटी-कोटीच्या शेळ्या आणि बकरे सोडा आतमध्ये. हा काय उपाय, काय अजब तर्क आहे? कुठलं विज्ञान सांगतं हे? खरंच विज्ञानात बसणारा आहे का हे? आणि हा मार्ग आहे का? एकदा सांगा. आम्हाला अभ्यासक म्हणून सांगा सो तुम्ही. सो ज्यावेळेस मी हे ऐकलं, मंत्री साहेबांचं विधान ज्यावेळेस मी ऐकलं, मी स्वतः शॉक झालो होतो
की बिबट्यांचे हल्ले जे होत आहेत ते जर आपल्याला कमी करायचे आहेत, तर आपण जंगलामध्ये शेळ्या या बकऱ्या सोडणं हे कम्प्लिटली अनसायंटिफिक असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की वनमंत्र्यांना ज्या ऑफिसर्सनी या जे त्यांच्या टीम मधले लोक आहेत त्यांनी ज्या काही गोष्टी सुचवल्या असतील, या विदाऊट काही रिसर्च केला, या विदाऊट कुठल्याही रिसर्चर्सला या सायंटिफिक कम्युनिटी मधल्या लोकांना विश्वासात न घेता दिलेला हा एक उपाय आहे. आणि हा खूप हास्यास्पद आहे.